गुड आफ्टरनून. तर आज आपण बनवतोय मंचुरियन. यांनी मला थोडीशी हेल्प केली कोबी किसण्यासाठी. तोपर्यंत मी कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर हे सर्व काही चिरून घेतले आणि ते आपल्याला ग्रेव्हीसाठी लागतं. इथे मी टोमॅटो केचप, मंचुरियन मसाला, कॉर्नफ्लॉवर, मैदा, बेसन पीठ आणि सोया सॉस हे सर्व काही घेतले. इथे कोबी किसून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मिरची पावडर, मीठ, हळद थोडीशी आणि तुमच्याकडे लाल कलर असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता. आणि हे सर्व आता मी मिक्स करून घेतले. यामध्ये बेसन पीठ, मैदा, कॉर्नफ्लॉवर हे सर्व टाकायचे आणि त्यानंतर छोटे छोटे मंचुरियन तयार करून घ्यायचे. आपण एकदम मंचुरियन तयार करून घेतले की आपले हातसुद्धा खराब होत नाही आणि भांडीसुद्धा खराब होत नाही. तर आपण हे एकदम तळून घेऊया आणि बघू शकता खूप छान क्रिस्पी होतात आहेत. अजिबात चिटकत नाही आहेत खाली आणि छान छान गोल गोलच राहिलेत. तर मी आता तुम्हाला खाऊन सांगते थोडेसे कसे झालेत आणि बघू शकता माझे रिॲक्शन छानच झालेत. तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता आणि ग्रेव्हीसुद्धा खाऊ शकता. ग्रेव्हीसाठी हे सर्व मी चिरून घेतलेलं मोठं मोठं आणि हे आपल्याला फक्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. हे थोडेसे कच्चेसेच असतात तर ते तसेच छान लागतात. त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकलं की थोडंसं घट्टसरपणा येतो ग्रेव्हीला. आणि आता हे सांगतीलच आपल्याला कसे झालेत मंचुरियन ते आणि माझ्या बाळाचे रिॲक्शन पण पुढे पाहू शकता. चला तर मग तुम्हाला कसा वाटला ब्लॉग तुम्ही पण नक्की ट्राय करा. बाय.